अरे माझा आणि सुगंधाचं बाळ गेलं. नंदिनी शिवाप्पाची मुलगी आहे. आता तू लवकर बरा हो. आम्हाला सगळ्यांना आमचा पहिला नरसिंह हवाय. अरे नसतील कसं असायलाच पाहिजेत. असं असेल ऑपरेशनला वगैरे घेऊन गेले असतील तिला. नाही नाही तसंही नव्हतं. मी डॉक्टरना विचारलं ना, डॉक्टर म्हणले नाही असा कुठलाच पेशंट मी ऑपरेशनला घेतलेला नाही आहे. इनफॅक्ट या नावाचा कोणी पेशंटच नाही आहे तिथे म्हणाले. म्हणलं बघा, अरे मी स्वतः सगळ्या वॉर्डांमधनं फिरलो, अगदी स्पेशल रूम्सही पाहिल्या, पण नाही, सुगंधा किल्लेदार या नावाचं तिथे कोणी ॲडमिटच नाही आहे. असलीच पाहिजे रे बाबा, असायलाच पाहिजे असं म्हणतोय मी. जाणार कुठे मला सांग. हा असं असेल त्या तिथे कॉम्प्युटर असतं की नाही, त्याच्यामध्ये नाव टाईप करताना काहीतरी गडबड झाली असेल. नाही परशु, त्यांचे सगळे कम्प्युटर्स बरोबर आहेत. गडबड तुझ्या बोलण्यात होतीये. परशु आता मला नीट सांग नक्की काय झालंय. अरे नीटच सांगते बाबा, नीटच सांगते. आत्ता माझ्या ध्यानामध्ये आलं. कसं आहे, तू इथं आलास की नाही त्याच्या काही क्षणांपूर्वी चुलत्याचा फोन आलता. तो मला म्हणला सुगंधा बरी झाली एकदम. डॉक्टर म्हणले घेऊन जा घरला तिला. म्हणतो चुलत्याच्या घरी घेऊन गेले. सोडली तिला, हॉस्पिटलनी सोडली. परशु ती जर ऍडमिटच झाली नव्हती तर तिला सोडतील कशी? हा, सगळीकडे चेक केले त्यांनी. गेल्या आठवड्याभराचे रेकॉर्ड्स पाहिलेत मीच. सुगंधा किल्लेदार नावाची कोणीही पेशंट इथे कधीही ऍडमिट नव्हती परशु. सुगंधा किल्लेदार म्हणून शोधलाय, म्हणूनच तसं झालं. म्हणजे अरे बाबा, सुगंधा किल्लेदार, सुगंधा आहे नाव तिथं बाहेरचं. आता पोरगी आली की नाही लग्न सासरी, नाव बदलतात की नाही, तर नाव बदललेलं आहे तिथं. म्हणून म्हणलं, तेच मी पण म्हणलं असं कसं नाव सापडलं नाही. नाव बदललं. मग आता काय नवीन नाव ठेवलंयस तू तिचं? मी परशुराम. परवीन भाभी. काय? परवीन भाभी, सौभाग्यवती परवीन भाभी परशुराम किल्लेदार. आपलं आडनाव पिल्लेदार असतं तर काय झालं असतं? सौभाग्यवती परवीन भाभी परशुराम पिल्लेदार, बरगतचं नाव. आता या सगळ्या थापा मारणं बास कर परशु. आणि मला एकच सांग. नाही, मला तुला असं सांगायचंय, आता मला परवीन भाभीला भेटायला जायचंय. कळलं की नाही? वेळ झालेली आहे माझी. बाजूला. ठीक आहे. स्वतःचा जीव धोक्यात टाकू नका. मी जी दिशा सांगितली तिथं चालत जा तुम्ही. मला राहू दे तिथे तरी. एकटे गेलात तर खूप लवकर जाल तुम्ही. माझ्या बाबांना सांगा की मी त्यांचा शब्द मोडून नाही दिला. नंदिनी, मला माफ करा. अजून तुला खूप जगायचं आहे, खूप. नंदिनी, 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 नंदिनी. भाऊ, काय झालं? स्वप्न पडलं का तुम्हाला? हं? काय झालं? जानकी, जानकी, पुन्हा तेच सगळं दिसलं. एवढं घाम आलाय तुम्हाला. तुम्ही शांत व्हा बघू. शांत व्हा. नंदिनी, तिचा मृत्यू
मी नाही विसरू शकत तिला, नाही विसरू शकत तिला जानकी. एवढ्या लवकर सगळं कसं विसरेल? हं? जरा जरा वेळ जाऊ द्या, आपोआप सगळं ठीक होईल. थांबा. तुम्ही माझ्याबरोबर बाहेर येता का थोडा वेळ? बरं वाटेल. नाही तर नको, तुम्ही झोपा थोडा वेळ. बरं वाटलं की आपण जाऊयात बाहेर. हं? मी आहे इकडेच. सुमित्रा, थांब जरा. मला तुझ्याशी बोलायचं आहे. वामन दादा, माझ्याशी बोलण्याने खरंच काही फरक पडणार आहे? नक्कीच. मला तसं वाटतं म्हणूनच थांबवलं तुला. बोला. सुमित्रा, मला असं वाटतं तू आजच्या आज परशूच्या विरुद्ध कोर्टात केस दाखल कर. पुढे काय करायचं ते सगळं मी पाहून घेईन. पण वामन दादा, माझी कोणाबद्दलही काहीही तक्रार नाहीये. आणि तुम्ही एक गोष्ट विसरताय, मला न्याय देण्याच्या नादात तुम्ही दुसऱ्या कोणावर तरी अन्याय करताय. तू जर सुगंधाविषयी म्हणत असशील तर मला तिच्याशी काहीही घेणं देणं नाहीये. परशू जे वागलाय ना त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी. नाही वामन दादा, पण मला ना या वादात पडायचंच नाही. मला आणि माझ्या मुलीला आमच्या पद्धतीने जगू द्या बास. सुमित्रा, तुझ्या मुलीच्या भविष्याचा विचार करूनच मी जे सांगतोय ते सांगतोय ना. मला तर आता जवळजवळ खात्री पटली आहे की या सुगंधा प्रकरणात काहीतरी गडबड आहे. वामन दादा, मला विचार करायला थोडा वेळ हवा. आय अंडरस्टँड. विचार कर. आणि एक लक्षात ठेव, तू जो काही निर्णय घेशील मी तुझ्या पाठीशी नक्की आहे. जानकी, दादा आहे का ग त्याच्या रूम मध्ये? हो. बर. वामन दादा, हा, काही बोलायचं होतं का? जरा महत्वाचं बोलायचं होतं त्याच्याशीच. कशाबद्दल? वाकणीस भेटले होते सकाळी, माझ्याशी बोलत होते. म्हणाले दादानी आता असं शांत बसून नाही चालणार. निवडणुका जवळ आल्या आहेत. दादानी आता उमेदवारांशी बोलायला हवं. लोकांचा सपोर्टही दादाला खूप मोठ्या प्रमाणावर आहे. अशा वेळेला जर दादा शांत बसला तर सगळंच थंड होऊन जाईल. मुख्यमंत्री पद समोर दिसत असून हाती मात्र यायचं नाही. पण वामन दादा, हे सगळं यांच्याशी आत्ताच बोललं पाहिजे का? त्यांची अवस्था पाहतोय ना आपण. ते
विचार करण्याच्या सुद्धा मनस्थितीत नाहीये. काही करणं तर लांब राहिलं. जानकी, दादा सामान्य नोकरदार माणूस नाहीये माझ्यासारखा. 4 दिवस सुट्टी घेतली, बरं वाटलं की पुन्हा रुजू झालं. त्याला असं करून नाही चालणार. त्याला या सगळ्यातनं बाहेर यावंच लागेल, लवकरात लवकर. सगळं विसरल्यासारखं झालंय त्यांना. राजकारण, त्यांच्या जबाबदाऱ्या सगळ्यांपासून खूप दूर गेलेत ते. आत्ता आत्ता झोप लागली त्यांना माहितीये. रात्री सारखे दचकून जागे होत असतात. अशा वेळी आपण त्यांना काही सांगितलं तरी त्यांना कळणार आहे का? मग काय करायचं आपण? दादा किती मोठा राजकारणी आहे हे विसरून जायचं का? का त्याला हे सगळं विसरायला लावायचं? जानकी, या राजकारण्यांना फक्त घर नाही, संपूर्ण राज्य चालवायचं असतं आणि ही लहान गोष्ट नाहीये. मला कळतंय वामन दादा, पण सध्या त्यांना त्यांचा वेळ देणं महत्वाचं आहे. आणि निवडणुकीची काही कामं असतील तर ती तुम्ही मला सांगा ना, मी करेन त्यांच्या वतीने. काही कोणाला भेटायचं असेल, कोणाशी काही बोलायचं असेल, मी सगळं करेन. पण सध्या त्यांना कोणीही कसलाही त्रास देऊ नका. जानकी, केवढी मोठी गोष्ट तू बोलून गेली याची कल्पना आहे तुला? गरज माणसाला सगळं करायला शिकवते वामन दादा. आणि जर सध्याची गरज असं सांगत असेल की मी यांच्या वतीने कामात लक्ष घातलं पाहिजे, तर मी तेही करीन. मी शिकेन सगळं. फक्त तुम्ही माझ्या बरोबर राहा. हा बोला दनी, काय हाल हवाल? हाल हवाल नाही ग बाई, नुसते हाल हाल झाले माझे. इथे काय संकट ओढवले तुला काय सांगू. का हो, काय झालं आता परत? वामण्या म्हणजे जेम्स बॉन्डची औलाद निघालाय. सारखी आपली चौकशीच करतोय. आता प्रत्यक्ष भेटल्यावर बोलू, आता नको काय विचारूस. अगं बाई, तुझं फार बारसं करून आलोय, तुला काय सांगू मी आता. माझं बारसं म्हणजे? आता तू माझी झाली परवीन भाभी. आता बोल नको बाई, भेटल्यावर बोलू काय ते, नको काहीतरी विचारू. बर नाही विचारत. पण तुम्ही नीट केली ना सारवी सगळी? जवळ जवळ. ठीक आहे. मग नुसतं ठीक आहे म्हणून चालणार नाही. आपल्याला लवकर काहीतरी पावलं उचलावी लागतील, कळलं की नाही? नाही तर या घरातनं बाहेर पडावं लागेल. हे बघ, वामण्याला जाम संशय आला आपल्यावर. त्याची खात्री पटण्याआधी आपल्याला काहीतरी करावं लागेल. तुम्ही नका काळजी करू. अहो, त्यांच्या डोळ्यातलं काजळ जरी चोरून नेलं ना तरी कळणार नाही त्यांना. माझ्यावर विश्वास ठेवा. तुझ्यावरच भरोसा आहे आता. तुमचे दादा आले का? आपल्या लग्नाबद्दल कळलं असेल ना त्यांना? काही बोलले का? त्याची एक गंमतच झाली. दादा आलाय करा, नुसता शांत बसून असतोय. त्याच्या घशामधून एक शब्द बी बाहेर पडेल असं झालंय. म्हणजे काय झाले ते कळच ना. जाता नरसिंह बनून गेला आणि येताना नळशिळी बनून आला. काय बी कोणाचं ऐकत नाही, कोणाशी काही बोलत नाही. आता त्याला आपल्या लग्नाबद्दल तर काय कळलेलं नाही अजून, पण उद्या कळलं की नाही तर मला नाही वाटत त्या मेंदूपर्यंत काय शिरेल म्हणून. अहो मग बरंच आहे की, आपल्याला तेवढा वेळ मिळेल ना. तुम्ही एक काम करा, लगोलग इकडं निघून या, मग मी सांगते पुढं काय करायचं ते. बरं ठेव आता फोन ठेव, कोणतं ऐकलं नाही. हा ठेवते. ठेवला वाटतं. आत्या, विश्वास ठेव माझ्यावर. मी जे सांगतोय त्यातला शब्दन शब्द खरा आहे. मी स्वतः जाऊन खात्री करून आलोय त्या अमरज्योती हॉस्पिटलमध्ये. सुगंधा नावाची कुठलीही पेशंट तिथे कधीही नव्हती.
अरे मग सरळ जाब विचारायचास ना परशूला. विचारला ना. नालायकासारखी उडवीची उत्तरं दिली त्यांनी. म्हणाला अरे सुगंधा नावाची कशी पेशंट असणार, लग्नानंतर सुगंधाचं नाव बदललंय मी, परवीन बाबी ठेवलाय म्हणाला. माजलाय ग, माजलाय, दुसरं काही नाही. मी सुमित्रालाही सांगितलं, म्हटलं तू एक तक्रार कर त्याच्या विरोधात, पुढचं सगळं मी बघून घेतो. काय म्हणाली सुमित्रा? ती काय म्हणणार, मला विचार करायला वेळ हवाय असं म्हणाली. तिचंही बरोबर आहे आत्या. पण आत्या मी तुला आधीही सांगत होतो, आपणच जाऊया ना सरळ पोलिसात, मग बघ कसा वटणीवर येईल तो. मी नरसिंहावर अवलंबून होते रे, पण त्याची सध्याची अवस्था पाहता कसं बोलायचं रे त्याच्याशी? अगं पण आत्या काहीतरी करावं लागेलच ना. नरसिंह बरा झाला की घेईल काय तो निर्णय. नाही आत्या, ह्या वेळेला मी तुझं ऐकणार नाही. असाच वेळ जात राहिला ना तर शेवटी चिघळेल हे प्रकरण अजून. आत्या, या सगळ्याचं काय करायचं ते आता ह्यापुढे मी बघतो. प्लीज येतो. जानकी वहिनी, मला बोलवलं काही काम? काम म्हणजे तुमचं आणि वामन दादांचं जे काही बोलणं झालंय ते वामन दादांनी मला सांगितलंय. काय झालं पुढे? वामनराव बोलले का साहेबांशी? नाही, म्हणजे ते बोलायला जाणार होते पण मीच त्यांना नको म्हटलं. ह्यांना नुकतीच झोप लागली होती आणि सध्या काहीही ऐकून घेण्याची मनस्थिती नाही आहे त्यांची. हो पण वहिनी साहेबांनी आता... मला माहिती आहे वाकनीस काका, मला माहिती आहे की काम खूप वाढलं, यांनी कामात लक्ष घातलं पाहिजे, पण ह्याच गोष्टीवर मला तुमच्याशी बोलायचं होतं. वामन दादा आणि मी सुद्धा ह्याच गोष्टीवर बोललो. एकंदरीतच वाढलेली कामं, निवडणुका, यांची तब्येत याचा विचार करता मला असं वाटतं की येणाऱ्या निवडणुकीची कामं आपण सगळ्यांनी मिळून केली पाहिजेत. आपण सगळ्यांनी मिळून म्हणजे मी समजलं नाही. सगळ्यांनी मिळून म्हणजे तुम्ही वामन दादा तर कामं करताच आहात, पण गरज पडली तर मी सुद्धा यांच्या वतीने त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे. जानकी वहिनी, तुम्ही स्वतः? हो अग्नेश काका, मला माहिती आहे मी ह्यांची जागा नाही घेऊ शकत, पण माझ्या परीने जेवढं काही करता येईल तेवढं सगळं मी करेन. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेन, सगळं शिकेन आणि तुम्ही आहात ना मला शिकवायला. माझं काही चुकलं तर माझे कान पकडण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला आहेच आहे. हो, असं काय म्हणताय जानकी वहिनी? उलट तुम्ही स्वतः जबाबदारी स्वीकारताय हेच खूप मोठे आहे आमच्यासाठी. फक्त एक गोष्ट मी तुम्हाला विचारते, मला खरं खरं उत्तर द्या. विचारा ना. वाकनेस काका, तुम्हाला माझ्याबद्दल विश्वास वाटतोय ना? म्हणजे मी हे करू शकीन याची खात्री वाटतेय तुम्हाला? तुम्ही मोठे आहात, अनुभवी आहात म्हणून तुम्हाला विचारतेय. जानकी वहिनी, अहो काहीच हरकत नाहीये. गेल्या काही दिवसांमधील घटनांचा विचार करता, म्हणजे एकदा साहेब हॉस्पिटलमध्ये असताना आणि नंतर गेल्या काही दिवसांमधलं तुमचं काम पाहता, तुम्ही निवडणुकीची जबाबदारी स्वीकारायला काहीच हरकत नाही. चालेल मग. वामन दादा म्हणत होते की यांच्या उमेदवारांशी बोलायचं आहे म्हणून. तुम्ही सांगा मला काय बोलायचं आहे, मी बोलीन. हो, मी तशी व्यवस्था करतो. आणखीन एक वाकनेस काका, यांची अशी इच्छा होती की नंदिनीची शेवटची आठवण म्हणजे तिच्या अस्थी तिच्या वडिलांकडे, शिवाप्पांकडे सोपवल्या जाव्यात. तेवढंच तिच्यासाठी काहीतरी केल्याचं समाधान यांना मिळेल. कराल? हो, मी तसं अधिकाऱ्यांशी बोलतो. येऊ मी? आणि हो,
तुमच्या या नवीन कामकाजासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा. येतो.